ओंकार, पण त्याच्या अगोदरचा हा लीग स्टेजचा शेवटचा सामना रामवाडी संघ नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण स्वीकारलं, फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं वडकल संघाला. वडकल संघाच्या बाजूने सलामीची विद्यमान जोडी मैदानावर. चला दोन्ही संघांचे 12 प्रतिनिधी. या बेलला मात्र कबर ड्राईव्हचा फटका शॉर्ट कबर मध्ये हलक्या हाताने खेळून काढला, फक्त जस्ट पंच केला चेंडूला. एक धावसंख्या अर्जित केली गेली. अगदी टप्पा पडल्यानंतर थोडासा मात्र ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता, हलक्या हाताने पंच केलं शॉर्ट कव्हरला. चला 12 प्रतिनिधी वडकल, नाहीतर पेनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल. रामवाडी टीम आपला देखील 12 प्रतिनिधी. गोलंदाजी इन ऍक्शन मध्ये इर्शाद इथे पाहायला मिळतोय. इर्शाद हा एक जलद गतीचा आणि स्ट्रायकरचा गोलंदाज आहे, स्ट्राईक गोलंदाज आहे आणि म्हणून त्याच्यावरती कर्णधाराने विश्वास दाखवलाय. लेफ्ट हँड ओव्हर दी विकेट. या बेलला मात्र ऑन साइडला मारलाय, जस्ट आपण पाहतोय फ्लिक केला चेंडूला. शॉर्ट मिड विकेटला तिथे चेंडू खेळून काढलाय. हलक्या हाताने मात्र इथे फक्त पंच आणि फ्लिक केला जातोय. तिथून मात्र वडकल संघ पहिल्या इथे मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 2 आकड्यावरती पोहोचलाय. समीर आणि सिद्धेशी जोडी मैदानावरती आहे. इर्शाद इन ऍक्शन मध्ये गोलंदाजी मध्ये आपण पाहतोय लेफ्ट हँड ओव्हर दी विकेट. अगदी आपण लेफ्ट हँड गोलंदाज म्हटलं की नॅचरल स्विंग त्याच्याकडे असतं आणि तशा पद्धतीचा स्विंग नक्कीच इर्शाद कडे देखील आहे. लेफ्ट हँड ओव्हर दी विकेट इर्शाद. या बल्ला मात्र आपण पाहतोय फुलर लेनचा चेंडू अगदी समोर टाकला होता, पण भन्नाट वेग त्याच्या पुढे काहीच चाललं नाही. फलंदाजाचं बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आणि तिथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतोय. चांगली गोलंदाजी इथे मात्र इर्शाद याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. बोट फिरवतोय, वळण देतोय चेंडूला आणि गर्र दिशा चेंडू फिरतोय आणि तिथून मात्र अपयशी ठरतोय तो फलंदाज समीर आणि सिद्धेश. 2 क्षेत्ररक्षक आउटसाइड सर्कल मध्ये. या बल्ला फुल टॉस चेंडू, इथून मात्र खराब यष्टीरक्षण आणि खराब मात्र पहिल्या स्लिप मध्ये क्षेत्ररक्षण होतोय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार, मिळतील दाबा 4. बीमर चेक केला जाईल. अगदी आपण पाहतोय अंपायर रिव्ह्यू आहे आणि अंपायरच्या माध्यमातून इथे पाहिलं जाईल. नक्कीच आपण पाहतोय उचली घेणारा चेंडू होता, अधिकच्या उंचीवरती होता की नव्हता ते नक्कीच पाहिलं जाईल, पण पंचांच्या माध्यमातून चौकार आलाय बाईचा. पण आता मात्र या धावा कशा जोडल्या जातील, कारण बीमर साठी अंपायर कॉल आहे, पाहणी केली जाईल, शहानिशा केली जाईल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये नंदू पाटील सर, मॅन फ्रॉम कलबे. सर्वात हमरापूर विभागातील व्यस्त पंचांमध्ये ज्यांचं नाव घेतलं जाईल ते अर्थातच नंदू पाटील सर, त्याच्यानंतर हनुमानजी नाईक सर असतील, आमचे बंटी दादा असतील, हे देखील सातत्याने व्यस्त आहेत. फेअर डिलिव्हरी, फेअर बॉल इथे आपण पाहतोय स्क्रीनवरती. स्टार टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते, ब्रॉडकास्टिंग केली जातोय. अगदी मित्र म्हणेल नशिबाचा चौकार आहे, कारण फलंदाजाला बीट केलं, यष्टीरक्षकाला केलं आणि पहिल्या स्लिपच्या क्षेत्ररक्षकाला मात्र इथे बीट केलं. बाईटच्या स्वरूपामध्ये धावसंख्या अर्जित केली जाईल. धावफलक आता पोहोचलंय 6 आकड्यावरती. बिनबाद 7 धावा धावफलकावरती. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट, फटका फसलाय, पण तिथे मात्र अगदी बॅट हातामध्ये फिरली. चेंडू देखील आपण पाहतोय बॅटच्या टोला लागला आणि त्याच्यानंतर मग एक धावसंख्या शॉर्ट पॉइंटच्या दिशेने तिथे अर्जित केली गेली. एका धावसंख्येने धावफलक पुढे जाईल 7 आकड्यावरती. बिनबाद 7 धावा धावफलकावरती आहेत. 2 संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये. सिद्धिविनायक वडकल संघ नाणेफेक गमावल्यानंतर त्यांच्या वाटेला फलंदाजी आली आणि फलंदाजी आल्यानंतर समीर आणि सिद्धेशी जोडी गोडबोळी जोडी मैदानावरती आहे. समीर याच्या बॅटमधून 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 1 धाव आली आणि सिद्धू अर्थात त्याच्या बॅटमधून 1 धाव आलेली आहे. यावेळेला मात्र शॉर्ट पॉइंटच्या दिशेनं पंच केलाय चेंडूला. 1 धाव इथे अर्जित केली जाईल. एका धावसंख्येने स्ट्राईक रोटेट होईल आणि अर्थातच इर्शाद याच्या मात्र या षटकामध्ये 1 धावसंख्या अजून धावफलकावर जोडली जाईल. बघता बघता पाहता पाहता पहिलं षटक संपला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धाबा आहेत 8. बिनबाद 8 धाबा धावफलकावरती. सिद्धिविनायक वडकल संघ त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करतोय. भरत विनायक रामवाडी संघ. प्रथमतः नाणेफेक जिंकली गेली आणि नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं सिद्धिविनायक वडकल संघाला. घेऊया छोटासा ब्रेक. ब्रेकमध्ये आमच्या डीजे मास्टरचं सुमधुर संगीत ऐकूया. 8 धावा धावफलकावरती.
या वर्षाच्या जत्रेचा लेटेस्ट गाणं आपण रायबादेवी राबे अगदी या मातेचा आपण ऐकला. अगदी निमित्त आहे गावदेवी दीव आयोजित गावदेवी चषक 2026 मध्ये पहिला सत्र चालू आहे. 2 अंकी नाटकाचा पहिला अंक चालू आहे आणि पहिल्या अंकामध्ये पहिल्या सत्रामध्ये पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या 8. फुल टॉस चेंडू फुल ठोल वसूल केलाय, लॉप केलाय, पण तिथे लॉंग ऑफ साईडला तिथे मात्र हातातून चेंडू निसटतोय. संधी उपलब्ध करून दिली जातोय फलंदाजाला, जीवनदान मिळालंय पहिल्या चेंडूवरती. इथे मात्र ऑफ ड्राईव्हचा लॉफ्टेड फटका लॉंग ऑफच्या दिशेने मारला होता, जीवनदान मिळालंय. नक्कीच सिद्धू पाटील त्याच्या बॅटमधून धाबा येणं फारशा गरजेचं आहे, कारण अद्याप एक चौकार देखील नाही, एक षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला नाही. स्ट्रायकरचे फलंदाज म्हटलं की प्रत्येक संघाचे विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज म्हणून ओळखले जातात. याला ऑन साइडला मात्र खेचून मारलाय चेंडू, मात्र तिथे डीप विकेटला बंड्या तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत चेंडूवर येईल, पोहोचेल, फेकेल तोपर्यंत एकदा संख्या अर्जित केलेली आहे. आता मात्र दडपण किंबहुना वाढलेलं असावं सिद्धू याच्या डोक्यावरती आणि नक्कीच समीर याच्या डोक्यावरती, कारण धावा जेवढं पाहिजे तेवढ्या आलेल्या नाहीत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये जातोय कपिल कोहली. अगदी आपण चाणाक्षरित्या यष्टीरक्षण करतोय, आडव्या बॅटनं स्विच हिटचा फटका मारण्याचा प्रयत्न, पण मात्र अपयशी झाला. बघता बघता पाहता पाहता चेंडू निर्धाव फेकलाय. एव्हरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बॅट्समन. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताला इर्षाद्यानं, मात्र 8 धावा दिल्या, विकेट मिळाला नाही, पण मात्र निर्विवाद वर्चस्व गाजवलं पहिल्या षटकामध्ये. याला ऑन साइडला पुन्हा एकदा मारलाय चेंडू, मात्र वाईटिश डीप मिड विकेटच्या दिशेनं तिथे बंड्या क्षेत्ररक्षक तैनात. जोपर्यंत चेंडू बार पोहोचेल, फेकेल तोपर्यंत मात्र चित्त्याच्या वेगानं दोन्ही फलंदाजांना 2 धाबा पूर्ण केल्या. तसं पाहता ही खेळपट्टी नक्कीच गोलंदाजाच्या प्रेमात आहे, कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर लो स्कोरिंग मॅचेस आणि पूर्णपणे वर्चस्व बिनविरोध गाजवलं गेलं गोलंदाजाच्या माध्यमातून. याला पद्धत आली त्याचा वापर केलाय. चेंडू मात्र इथे व्ही शेप मध्ये खेळलाय लॉंग ऑनच्या दिशेनं. चेंडू मात्र गुदगुल्या करत कार्पेटला लॉंग ऑनच्या दिशेने पोहोचतोय. एक धाव संख्या अर्जित केली जाईल. धाव फलक आता पोहोचलाय 13 आकड्यावरती. 13 धावा धाव फलकावर बिनबाद. सिद्धिविनायक वडकल संघ समीर आणि सिद्धूची जोडी मैदानावर आहे. समीरच्या बॅट मधून 4 चेंडू मागे फक्त 2 धावा आल्यात. स्लोवर धीम्या गतीचा चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा खेचून मारलाय. डीप विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. आज मात्र बंड्या फारसा व्यस्त राहिलाय, कारण आतापर्यंतच्या आपण 12 चेंडूंचा खेळ पाहिला तर बंड्याजवळ 4 चेंडू गेलेत आणि बघता बघता पाहता पाहता 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा आता मात्र पाहायला मिळतील 14. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 8 आणि या षटकामध्ये आल्या धाबा 6. अगदी आपण पाहतोय पूर्णपणे इथे वर्चस्व गाजवलंय रामवाडी संघाच्या गोलंदाजांना. अगदी मुसक्या ओढल्यात 2 षटकामध्ये. 14 धाबा बिनबाद. सिद्धिविनायक वडकल संघ. डीजे दोन षटकांच्या अखेरीस धाव फलकावर धाबा आहेत 14. बिनबाद 14 धाबा धाव फलकावर सरामाची विद्यमान जोडी मैदानावर आहे. त्याच्यामुळे वडखल संघाच्या प्रेक्षकांकडून अपेक्षा फार असतील आता सिद्धू आणि समीर. तसं पाहता अधिकचा बेल देखील खेळपट्टीवर व्यतीत केलाय. अडबा बॅट न मारला. या बेलला मात्र चेंडू जाईल डीप मिडविकेटच्या भरून. अगदी आपण पाहतोय 12 चेंडू नंतर आलेला एक मोठा फटका फलंदाज आहे.
सुमित याचे बॅटिंग शल्य यश षटकार 20 धावा धावफल काटावाईत. सिद्धिविनायक वर्कल संघाच्या धावा झाल्या 2 ओव्हर खपलं होतं 2 ओव्हर खपलं व धावा फक्त होत्या 14. यो लसित मलिंगा आलाय बॉलिंग टाकाला रामवाडीचा आरबी हाताशी टाकताय. एक धावाली दुसरी धाव पण दादासनी पटकन घेतली 2 धावा वारल्या आता टाळ्या वाजायला लागल्या. मंगेशीन गप बसलं होतं 14 धावा होत्या तशानं आता बघ कधी खुश झालं 12 धावा धावफलका म्हणजे इथं आता 8 आल्या आणि धावा आता 22 2 22 धावा धावफलकावर आदेपसरी विकेट नाही. सिद्धू दादूस न सुमित दादूस इथं आहे. पहिला सिद्धूचं नाव सिद्धेश दिला होता न सुमितचं नाव समीर दिला होता. नावा बदलली होती खेळाडूंची त्याचे पाय ते खेळले नसत. आता सुमित न सिद्धू इथं सुमित याची बॅटिंगची एक षटकारनं 2 धावा आल्या. तिकडं लॉंग ऑफला मारलाय हुसलीन आवथीन तवर सरे 1 धाव दोघाही घेतली. एके धावशी धावफलक आता पुरं जाईन. धावा झाल्या 23 धावफलकाटाव 2 23 अद्यापसरी 1 विकेट गेली नाही. आमचं दादूस आलं ना म्हणा हळूच चांगला आगरी कॉमेंट्री करत तर काय करशील सगळे ऑफर पूर्ण करायला लागतात. आता पुढच्या वर्षानं गुजरातीनं कन्नारी शिकायची इच्छा आहे ती शिकते म्हणजे काय बक्षीव. अरे बाटशी मारलाय दादासा धावताना इकडे तिकडं 1 धावर हुसला करता काय 2 धावा धावफलकाटाव अजून शरीर वारतील. जाम बारी केलताना आरव तिरव फटकं मारतान तिथं जाते चेंडू तिकडे जाते इकडे नुसता धावता हाय. 25 धावा धावफलकाटाव 2/5 25 झाल्याने आदेपसरी विकेट नाही. सिद्धून सुमित खेळतान असा वर्कलवरना 2 ओव्हरमध्ये मारला हे ठकलं हांगाव या बस झालं. बोजा भिजताना त्याला असा वाटला होता 2 ओव्हरात पण सुमितने मग 1 मोठा फटका मारला इथं डीप मिड विकेटला. त्या 6 धावा आल्या तिकडे 1 मारला त्याच्यांशी 2 आल्या. योबा पाके फास्ट मारलाय चेंडू आरवा तिरवा चेंडू थांबायचा नाही. सासू साली 90 टाकून जावय मेला खोकून न दादातनी शकरा मारलाय वाकून आलाय शकरा. तिकरव जत्रा आहे जसकारला 10-11 तारखेला तिकरव जा खाटा बिटा नेवायचे असले तिकडे खाटा न्या इका आणि जत्रा बोलला की सांगतान याऱ्यांची जत्रा न शाण्यांची दुकाना असा म्हणजे जत्रा आहे. धावा धावफलकाटाव 31 दिसतील 31 धावा धावफलकाटाव यांगा आता 2 चक्र मारलं 1 सिद्धूनी मारला. सुमित दादासनी जसा मारला नाही तसा आमचे सिद्धू दादातला राग आला न त्याने इथं डिपीट आता दादा पुरं आलाय मला वाटतं 1 बाऊन चेंडू थांबाचा ना वर्कलवाला खुश बा मारलाय चौका. आमचं जित्याचं जे के दादा हंपार त्याही चांगला शुभेच्छा आहेत आपल्या या संघाला आणि या आपले मॅचीना त्यांचा आम्ही धन्यवाद बोलतून. इथं या ओरान महेश दादासनी 21 धावा दिल्या आणि यांना धावांचा झुमला भूत नाही काढल्या. 21 धावा पहिले 2 ओव्हरान फक्त होत्या 14 न महेश दादासनी दिले 21 धावफलकाटा धावा लागल्या 35
35 धावा धावफलकाटावर 18 चेंडू झालं. आता एक ओव्हर असल, या ओव्हरान किती धावा काढते बघायला लागल. स्वप्नील दादू झालाय बॉलिंग टाकायला. सगळा यांनी पालते घागरी व पाणी बोलताना तसा केला महेशनी. आरवा टाकी होताना त्यालाच आरवा केला या दोघाही. सिद्धू न सुमित 12 फक्त 14 होत्या. नाही यांना असा काही धावांचा भूत झोमला. 21 धावा 6 चेंडून 21 करल्यान. आता 6 चेंडू राहिलं. 18 चेंडून 35 धावा धावफलकाटावर. राईट मोर द विकेट टाकते चेंडू. आरवे बॅटशी मारलाय. चेंडू तिकडे समोर गेलाय. तो धरीन आवतीन तवर तरी एक धाव धावफलकाटावर वारल. 36 धावा धावफलकाटा वाईत. तर धावा बांधवायला लागतील यांना आणि फास्ट पक्का मारायला लागल. धावा पक्क्या बनल्या तर काम होतं इथं. काही इथं जास्तीच्या धावा निघत नाही. बॉलर जाम बेकार आहे. पण महेशला आज काय झाला काय माहिती, हात सरला काय त्याचा. सगळं बॉलर चाललं ना, महेशच चालला नाही. धावा आता इथं 36 दिसते धावफलकाटावर. बॉलिंग टाकायला आमचा स्वप्नील दादू चाललाय. राईट मोर द विकेट बॉलिंग टाकीन. पक्का टाकलेला फास्ट चेंडू आरवी बॅटशी मारायचा होता. बॅटला काय चेंडू लागला नाही. गेला विकेट किपरच्या हातात. आमचा कपिल दादू कोहली, त्याला मासली पकडाची बरोबर माहिती आहे. त्यांनी चेंडूला दिला तवर सर काय धाव नाही मिळाची. पक्कस्त 36 धावा आई थांबल्यान. धाव संख्या रुसलेली आहे. तिला हसवायला लागल. चौकार षटकार मारायला लागतील. नाही तर इकडे तुमचा आता इकडे सगळं दादाचा थांबलं. 11 जणच आहेत. पण आलं कधी जण पुरं गेलाय. दादाने आरवी बॅटशी मारलाय. काऊ कॉर्नरला तिकडं खेळाडू आहेत. यांशी त्यांशी यांशी त्यांशी एकदाचा बाबा भेटला. 2 धावा या चेंडूवर आणि 1-1 2-2 काय व्हावाचा नाही. मंगेशीन जसा कुटान पारला महेशचा तसाच कुटान पारानं लोलवा या बॉलरला धावा बनवायला लागतील. तशा धावा मला वाटते पक्क्या आहेत या ग्राउंडला. गावात 27-28 निघत नाही. नाकी 9 येतात. दम लागते एवढ्या धावा काढताना. आता तर पक्क्या झाल्या. 38 धावा धावफलकावर 3/8. बाबा पायान टाकलेला चेंडू तिथं दादू साई हलक हलक हलक. आय हाय खापला खापला. अरे खापला आता. आया बोसकी फाटली ना हातांची गल्ला चेंडू नाही. पण तो धावत पण पक्के फास आलता. नाही तर बरं एवढी मी भारी कॅच गावल गेलो मना काय बोलतो असं होतंय. तवर सरी दादासाई धावा काढल्या. इकडे एकच निघली मला वाटते. 39 धावा धावफलकाटावर. मला वाटतं आता सुमित दादू साई काय सिद्धू दादरला थांबवला. मला माहिती होतं र, कारण त्यांनी मारला षटकार. पक्का फास मारायचा होता. बॅटनं बॉलाचा काय झाला नाही. झंगाट चेंडू गेलाय आमच्या विकेट किपरच्या हातात. झंगाट व्हायला लागते र. झंगाट झाला नाही तर काय होई नाही, पायदाईस होई नाही. तो झंगाट इकडे झाला तर मग धावांची पण पायदाईस होते. असा नियम आहे. 39 धावा धावफलकाटावर. अजून सरी विकेट नाही. सिद्धूनं आमचा सुमित दादूस बॅटी बिटी पाजून गेलता होता. चिमुऱ्या बिमुऱ्या खालेले होते आज. पक्का पास मारला. ही आकाया बाबा कसला बॉल मॅडी दादासने आरवलाय. असा वाटला होता की गणपत बाबाचे खोसन गेलाय काय. हंपर काय हंपरनी सांगलाय. तिसरे अंपायर कर बघून घ्या तुम्ही काय झालंय ना काही नाही. बॉल तर मॅडी दादासने जामच भारी आरवलाय. फेमस होईनी कॅच आहे का काय नक्की काय बघायला लागल. कॅच घेतली बराबर बराबर बराबर. थांबसा बघू दे. आयोजकांना बघू दे. थोडासा क्रिटिकल आहे. थांबा जरा आयसीयू मध्ये आहे. डॉक्टर सांगला काय पण होईल सांगता येईल नाही. केस हातान पण येईन हातांची जाईन पण. थांबसा नीट बघा. आयसीयू मध्ये आहे केस. थांबा जरासा ढुकढुक चालू आहे. डॉक्टरांचा इलाज चालू आहे. काय होईन त्या सांगते. खपलाय का हाय खपलाय का हाय तुम्ही जरी धीर धरा ते तशी. फक्त 2 धावा चेंडू आरवलाय. फक्त 2 धावा जाम भारी. 4 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. धावा झाल्या धावफलकाटावर. 4 ओव्हर खपलं व धावा धावफलकाटावर 41 झाल्या. आणि आता तुम्हाला 42 धावा बनवायच्या आहेत. 41 धावा झाल्या आणि 42 धावा बनवायच्या आहेत. रामवाडीवाल्यांना पहिला 4 ओव्हर खपलं.
टीम आणि सोनकर टीम कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आयोजकांना विनंती करते की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल करून घेऊया. कारण एका बाजूला शिवशंभो पाटणेश्वर आणि दुसऱ्या बाजूला असणार आहे गावदेवी सोनकार. दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेचच अधिकचा बेल न दबडता आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल करून घेऊया. कारण पहिलं सत्र संपलं. बिबिकजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत, नाणेफेकीचा कौल करणार आहोत. महेशजी ठाकूर अर्थातच आपल्या समवेत असतील महेशजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला टीम सोनकार कॅप्टन अँड टीम पाटणेश्वर कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण लगेच उपस्थित राहा. कारण ठाकूर साहेब आपल्या सोबत आहेत, अर्थात समालोचक देखील आहे ठाकूर साहेब. आणि अर्थातच आज प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पाहुणे म्हणून आपल्या समवेत नाणेफेकीचा कौल करणार आहात. खरं तर ज्यांच्या आवाजाची प्रतीक्षा प्रेक्षक बऱ्याच आता 1 ते 2 तासामध्ये पाहत आहेत ते परमेशजी पाटील आपल्या सोबत जोडले गेले. थोड्या वेळामध्ये ते त्यांचा देखील आवाज ऐकायला मिळेल. विनंती करतो टीम कॅप्टन पाटणेश्वर अँड टीम कॅप्टन सोनकार. चला आपण इथे पाहुणे आपल्या सोबत आहेत. माझा आवाज दोन्ही टीम कॅप्टन पर्यंत पोहोचत असेल तर कृपया आपण अधिकचा बेल न दबडता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. गणपती बाप्पा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं अगदीच आपण पाहतोय सुरुवात झाली या रजनी स्पर्धेची. आज तिसरी रजनी, तिसरी रात्र आणि या तिसऱ्या रात्रीमध्ये तमाम क्रीडा रसिक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. एका बाजूला शिवशंभो पाटणेश्वर टीम कॅप्टन, दुसऱ्या बाजूला गावदेवी सोनकार टीम कॅप्टन केडी बाई ज्यांच्या माध्यमातून 11 मध्ये 31 आल्या आणि एका बाजूला डक विकेटचा शिकार ठरलेला मगाच्या मॅच मध्ये कॅप्टन सोनकार. इथे आपण पाहतो एक सोनकार आणि एका बाजूला पाटणेश्वर. कॉल असेल पाटणेश्वर टीमचा कॉल असेल ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते. टॉस केला जातो. टॉस का बॉस. इथे मात्र टॉस जिंकलाय गावदेवी सोनकार टीमने. काय निर्णय असेल? पेंडिंग ठेवतो डिसिजन थोडा. क्रिटिकल मॅच आहे, थोडा डिसिजन पेंडिंग ठेवला. आपण जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण. पहिला सामना जिंकलाय आणि त्याच्यानंतर हा दुसरा सामना आपण आता खेळताय. आत्ताच्या हंगामामध्ये किती वेळा या संघाच्या विपक्षामध्ये आपला सामना झालाय? नाही, एकदा पण नाही. चला म्हणजे फ्रेश सामना असणार आहे. स्पर्धेबद्दल काय असेल आपले मनोगत? स्पर्धा तर खूप चांगली आहे, खेळायला मजा येते. चला तर आपण जाऊया केडी बाई, स्पर्धेबद्दल काय आपल्याकडे? मला वाटते या हंगामामध्ये तिसरी नाईटची स्पर्धा खेळताय आणि त्या स्पर्धांपेक्षा आणि या स्पर्धेमध्ये काय एकंदरीत आपल्याला फरक जाणवतोय? दुसरी आहे, सेम आहे, काय फरक नाही आहे. फक्त तिथं नगरपालिकेच्या ग्राउंडवर म्हणजे थोडा आउटफील्ड वगैरे चांगली होती आणि इथे थोडी खराब आहे, बॉल इकडचा तिकडे होतो. नक्कीच प्रत्येकाचा पॉइंट ऑफ असतो. तर दोन्ही शुभेच्छा द्या. मगाशी डीके बाईंनी ज्यावेळेला मार्गदर्शन केलं तर त्यांनी सांगितलं की पेण नगरपालिकेच्या मैदानापेक्षा देखील भारी आयोजन या मात्र मैदानावरती ते पाहायला मिळतोय. कारण या स्पर्धेची चर्चा मागच्या 3 महिन्यापासून मी ऐकतोय आणि ती स्पर्धा एकदाची ठेपली. कारण प्रचंड मेहनत गावदेवी दीवच्या या आयोजकांनी घेतलेली आणि भव्य दिव्यचे स्वप्न पाहिलं गेलं होतं. आपल्या नगरीमध्ये रजनी स्पर्धा झाली पाहिजे, ती स्पर्धा इथे पाहतोय. चला कॉम बॉक्स मध्ये इथे आपल्यासोबत दत्ता सर जोडलेले गेले आहेत. प्रेझेंटेशन बॉक्स मधून न्यूज अशी आहे गावदेवी सोनकार विन द टॉस अँड होल्ड डिसिजन. त्याच्यामुळे आपण देखील पुढे काही बोलू शकत नाही. आपले देखील शब्द थोडे स्तब्ध झालेत. जाऊया आपण कॉम बॉक्स मधून पुढच्या सत्राला सुरुवात करूया. असतील कॉम बॉक्स मध्ये आमचे ज्येष्ठ समालोचक दत्ता सर. येस, थँक्यू. खरं तर खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी आल्यात. वडखलचे सुप्रसिद्ध उद्योजक आमचे मित्र कुणाल म्हात्रे यांच्याकडून शुभेच्छा. त्याचबरोबरीने आज खरं तर वडखल गावाच्या अष्टपैलू खेळाडू रणजित पाटील यांचा आज वाढदिवस आहे. खरं तर त्याबद्दल देखील त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आपण या ठिकाणी देऊया. आणि खारपाल्याचे आमचे परम मित्र या ठिकाणी पंडित उपस्थित आहेत, त्यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. त्याचबरोबरीने वाशीचे आमचे परम मित्र छकुला आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी स्पर्धा पाहतोय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय विनोद दादा भोईर यांच्या सन्मानाकडे आपण बोलतो, त्यांच्या सन्मानाकडे आपण बोलूया. मी आयोजकांना विनंती करेल खरं तर विनोद दादा भोईर यांचा हा सन्मान. चला 1 वाजून 35 मिनिटांचा काळ झालेला आहे आणि
सिद्धिविनायक वडखळ त्यांच्या विरोधामध्ये वरदविनायक रामवाडी दोन्ही गणपतींची नावं असलेले हे दोन्ही टीम सध्या खेळत असताना 42चं टार्गेट आहे, त्याचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना रामवाडीचे दोन खेळाडू आपण पाहतो. या वेळेला मात्र बघा स्विंग अँड मिस बॉल यस्सी रक्षकाच्या हातामध्ये गेलाय. टाळ्यांचा कडकडाट झाला आणि हेच सांगतो की फ्रंटलाईन सीमर ॲज अ गोलंदाज म्हणून जो आलाय खरं तर त्याचं कौतुक सध्या मैदानाच्या आतमध्ये होत असताना टाळ्यांचा कडकडाट वाजतोय. अगदी रात्रीचा प्रहर झाला असला तरी तुम्ही मैदानाच्या चारी बाजूला पाहिलं तर प्रेक्षक देखील अजून उपस्थित आहेत. म्हणजे ह्या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रेक्षकांचा देखील महत्त्वपूर्ण वाटा राहिलेला आहे. आत्तापर्यंत स्कोर कार्डचा विचार केला तर दोन्ही बॉल निरंक अर्थातच दोन्ही बॉल निष्प्रभ करून टाकलेला आहे अक्षयला. परंतु रामवाडी टीम मी म्हणेन भरपूर चांगला अनुभव या दोन्ही टीमकडे आहे आणि एकमेकाच्या अगेन्स्ट बऱ्याच वेळेला हे सोनकार टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला मॅचकडे पुन्हा एकदा जाऊया. एक सिंगल स्कोर कार्डवर आली आणि सुरुवात स्कोर कार्डची झाली. प्रेक्षकांची उत्कंठा अक्षरशः शिगेला पोहोचलेली आहे, कारण दोन्ही बलाढ्य टीम आहे. पॉवर प्लेचा वापर कशा पद्धतीनं करून घ्यायचा यासाठी कपिल आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि आता एक धाव करावं लागली. 42चं टार्गेट आहे आणि आता रात्रीचा प्रहर आहे, त्यामुळे मी म्हणेन फटके विचार करूनच मारावे लागतील. इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल. ईच अँड एव्हरी डॉट बॉल विल क्रिएट प्रेशर ऑन द बॅट्समन. नक्कीच प्रेशर क्रिएट करेल, कारण सध्याच्या घडीला पहा या खेळपट्टीचा जर विचार केला तर आत्तापर्यंत भरपूर सामने तुम्ही पाहिलेले आहेत. ही खेळपट्टी ॲज अ बॉलर फ्रेंडली सातत्याने आम्ही सांगतोय, कारण टणक खेळपट्टी आणि त्यामुळे गोलंदाजाला कुठेतरी ॲडव्हान्टेज आहे. इथे मात्र पुन्हा एकदा भन्नाट वेग. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? भरपूर अपील केली, पंच निर्णयावर तटस्थ आहे. टाळ्यांचा कडकडाट वाजतोय. पहा व्हेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये. मला ॲज अ गोलंदाज फ्रंटलाईन सीमर म्हणून जबाबदारी का दिली, ते जबाबदारीचं ओझं मी खांद्यावर का पेललेलं आहे. प्रत्येकजण इथे येऊन स्वप्नच घेऊन आलं आहे की हे गौदेवी चषक 2023चं पहिलं पर्व आहे. ते पहिलं पर्वाचं मला विजेता व्हायचं आहे, कारण प्रत्येक पहिली गोष्ट ही नेहमीच प्रत्येकाच्या लक्षात राहणारी असते. चंद्रावर पहिलं पाऊल नील आर्मस्ट्रॉंगने टाकले, ते प्रत्येकाच्या लक्षात राहिले. नंतर बरीच जण गेले. इथे फटका फासलाय. इनफिल्डला क्लिअर करताना तिथे क्षेत्ररक्षक आहे, दर्जेदार झेल पकडलाय आणि पहिला धक्का लागतोय वरदविनायक रामवाडी टीमला. अक्षय गेला ना. पहिला विकेट डाऊन. 1 फॉर 1. अगदी आपण फुटबॉलचा खेळ बघतो आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं अंक तुम्हाला पाहायला मिळतात तशाच प्रकारचं सध्या आपला स्कोर कार्ड तुम्हाला पाहायला मिळतोय. एकावर एक विकेट आपण पाहतोय. एक धाव झाली आणि सद्यस्थितीत गाणी आमच्या डीजेच्या माध्यमातून एकवीर आईचं लावलं गेलंय, कारण आगरी कोळ्यांची माता जिथे अगदी भक्तिभावाने प्रत्येकजण कारल्याला जात असतो, परंतु आपण पाहिलं आणि आईचे बरेचसे भक्त आपल्याला या पेण विभागामध्ये देखील पाहायला मिळतात. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय जो कपिलच्या जागेवर राज. अच्छा, त्याचं नाव काय? गणेश कोळी. पूर्णपणे शांतता मैदानावर पाहायला मिळते आणि अक्षय सरांचा आज विचार केला तर या प्रेक्षकांना अगदी मंत्रमुग्ध करून दिलंय. कारण आगरी कॉमेंट्री, कारण आपण आगरी आहोत आणि त्या भाषेचा सगळ्यांना आपल्याला अभिमान आहे आणि त्याच भाषेतली कॉमेंट्री त्यांनी अतिशय सुंदर आणि रोमांचक पद्धतीने या ठिकाणी प्रेक्षकांना खरं तर जे झोपलेले होते त्या सगळ्यांना जागे केले आणि जे जागे होते त्यांच्यामध्ये आणखीन उत्साह वाढवला. म्हणजे आज दोन दिग्गज समालोचक अक्षय पाटील यांनी जरी सांगितलं की मी नवोदित समालोचक आहे, परंतु त्यांच्याकडे असलेला अनुभव प्रचंड आहे. यावेळी मात्र भरपूर वेळ होता, परंतु बॉल आपण पाहिला तर पंचांचा इशारा, नॉन स्ट्रायकर पंच सांगतात इट्स अ वाईड बॉल. स्ट्राईक पंचांनी देखील तो इशारा दिलाय आणि
1 फॉर ओव्हरचा इशारा देखील दिलेला आहे. अजून एक टाकला तरी ते पंच नक्कीच त्याच्यावर ॲक्शन घेतील. 2 धावा आत्तापर्यंत स्कोर कार्डवर लागल्यात, परंतु ज्या पद्धतीनं स्टार्टअप हवा होता रामवाडी टीमला तो मिळत नाही आहे आणि त्याचसाठी दोन्ही खेळाडूंमध्ये आता थोडीशी बातचीत जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. थोडंसं चमकावं लागेल. रात्रीचा अंधार नसता तर आकाशातील ताऱ्यांना काहीच अर्थ राहिला नसता. सध्या या ठिकाणी पाहूया पुन्हा एकदा आपण पाहिलं पुल करायचा प्रयत्न होता, परंतु वारंवार अनसक्सेसफुल होतात बॅट्समन आणि त्याचमुळे आता या मॅच मध्ये प्रेशर क्रिएट होतोय रामवाडी टीमवर. कारण पहिलं षटक आपण पाहिलं सुमितचं, ज्याच्यामध्ये एका विकेट मध्ये फक्त एक ओव्हरमध्ये फक्त एकच धाव खर्च केली होती. आणि दुसरं षटक आहे जिथून मोमेंटम सोडलाय गोलंदाज सुमितने. राजने त्या मोमेंटमला कॅरी करत असताना पहिल्या बॉलवर वाईड जरूर आला, परंतु तदनंतर मात्र डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा एकमेकाशी सल्लामसलत करण्याची गरज, एक स्ट्रॅटेजी आखली जाईल, व्यूहरचना केली जाईल आणि तदनंतर मात्र बॅटमधून किती धावा निघतील. सेन्सिबल क्रिकेट की आक्रमण करायचं आहे. मैदानावरचं वातावरण रात्रीच्या प्रहरात देखील उत्साहपूर्ण आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. राज पंचांची थोडीशी सल्लामसलत केली जाते, परंतु हे विहंगम दृश्य तुम्ही पाहत आहात. या मैदानामध्ये ज्याच्याकडे आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलेलं आहे हे 30 यार्ड सर्कलचे ते लाईट्स. यावेळी मात्र वारंवार प्रयत्न केला जातो त्याच दिशेला मारण्याचा, तिथे क्षेत्ररक्षक होता त्याच्याकडून झाली मिस्टेक. बॉल चालला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. आणि त्याचाच उल्लेख आम्ही करत होतो. इथून मात्र मोमेंटम शिफ्ट होईल की काय, थोडंसं अडकळत सुरुवात जरूर झाली रामवाडी टीमची, परंतु देर आहे दुरुस्त आहे असंच म्हणावं लागेल. अजूनही भरपूर काही या मॅच मध्ये पेंडिंग आहे. राजच्या या बॉलवर आक्रमण करत असताना बॅट्समन अक्षय पुन्हा एकदा त्याच दिशेला मारायचं होतं. अगदी भावऱ्यासारखा फिरलाय, रोल डाऊन झाला आणि तदनंतर आपण पाहतो पंचांकडे स्ट्रॉंग अपील. पंचांनी पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या कोर्टात ही केस पाठवलेली. आता न्यायाधीशांना बोलवायला लागेल. जजमेंट काय बघूया, न्यायाधीश आपल्यापर्यंत कुठला निर्णय देतात. अर्थातच योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. काय घडलं या मॅच मध्ये
ऑनफिल्ड अंपायर आपला डिसिजन काय? नॉट आउट दिलेला आहे. आणि अंपायरला विनंती करतो तिथे थोडीशी लाईन बघायची आहे आपण. आयोजक तिथली लाईन आहे ती थोडीशी वाढवायची आपल्याला. चला जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. सहावर आतापर्यंत 1 विकेट गेली. अक्षय पुन्हा एकदा तयार आहे. गोलंदाजी मार्कवर राज. चौकार जरूर खाला दुसऱ्या बॉलवर. तदनंतर यावेळेला भन्नाट वेग, परंतु दिशा थोडीशी खराब आहे आणि दिशा फार महत्वाची आहे. दिशेचं ज्ञान नसेल तर उगवणारा सूर्य सुद्धा तुम्हाला कधी कधी मावळतीला दिसू शकतो. त्यामुळे दिशेचं ज्ञान फार महत्वाचं आहे. थोडंसं हळूवार वेगाने परंतु योग्य टप्प्यावर गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. मॅच अजूनही नक्कीच या मॅचमध्ये पाहिलं तर सिद्धिविनायक वडखल टीम कमबॅक करू शकते, परंतु इथे मात्र बॉलला फिरवलंय दे घुमा के. बॉल चाललाय फाईन लेगला. सीमा रेषा पार आर पार आलाय दमदार षटकार. टाइम सेव्ज नाईन असं म्हटलं जातं. वेळ होण्याच्या अगोदरच वेळेवरच एखादी गोष्ट करणं फार गरजेचं आहे आणि अक्षय आता त्याच मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवातीला तो थांबला, त्यानं पाहिलं आणि त्याने नंतर फिरवून बॉलला पाठवून दिलं. सीमारेषा पार. धावा झाल्या 13. 1 विकेटच्या पतनानंतर दुसरं षटक चालू आहे आणि आता गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा राज सज्ज आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा सफल झाले होते. या वेळेला सफल नाही होता आलंय. अगदी जागा बनवलेले प्री माइंडेड शॉट या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न आणि त्याचमुळे कुठेतरी अक्षयची पावलं थोडीशी अगोदरच ऑफस्टिकला वळली होती. प्रयत्न जरूर केला होता परंतु भन्नाट वेग सध्या राजने धारण केला आणि त्याच वेगाच्यामुळे सध्याच्या घडीला आपण बॅट्समन अक्षय बीट होताना पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर कधी गोलंदाजाच्या बाजूने तर कधी फलंदाजाच्या बाजूने हा निर्णय लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉटने पहिला वाईडने सुरुवात केली, तदनंतर डॉट नंतर चौकार पाहायला मिळाला. एक षटकार देखील पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर पहा वाईड म्हणजे या मॅचमध्ये या ओव्हरमध्ये भरपूर काही घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये 3 वाईडचा समावेश आहे. एक चौकार देखील आहे, एक षटकार देखील आहे, म्हणजे संमिश्र षटक राहिलेलं आहे आणि 3 डॉट बॉल देखील आलेला आहे. म्हणजे भरपूर काही घडामोडी या मॅचमध्ये या ओव्हरमध्ये तुम्हाला घडताना पाहायला मिळतात. यावेळी मात्र फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. काय घडेल? आणखीन एक जेल ड्रॉप. कॅचेस विन मॅचेस, ड्रॉप कॅचेस लॉस मॅचेस, परंतु नशीब बलवत्तर होतं सिद्धिविनायक वडखल टीमचे. थ्रो चांगला झाला आणि ती विकेट जाईल. विकेटचं पतन. सुरुवातीचे 2 फलंदाज मैदानाच्या बाहेर गेले. यूही नहीं मिलती मंजिल राही को दिल में जुनून सा जगाना पड़ता है. पूछा चिड़िया से कैसे बनाया आशियाना, बोली भरनी पड़ती है उड़ान और तिनका उठाना पड़ता है. एखादी गोष्ट लगेचच होत नाही. रोम नेव्हर बिल्ट इन अ डे. एका दिवसामध्ये काहीच होत नाही. थेंबे थेंबे तळेसाचे आपण सातत्याने पाहिलेलं आहे. नाव स्कोर. आता आपण स्कोरकडे जाऊया. 15
15 दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता इक्वेशन आहे येणारे बॉल 12 27 ची गरज. चहावाले चला मॅच फार महत्वाची आहे. 12ला 27 पाहिजेत. आतापर्यंत 12 बॉलचा खेळ झालेला नाही. 15 धावा काढलेल्या आहेत. ह्या मैदानाचा जर विचार केला आता संध्याकाळच्या घडीला रात्रीच्या घडीला इथे धावा काढणं थोडंसं जिकरीचं काम आहे. कारण आता वारंवार आम्ही उल्लेख केला आहे की रात्र जशी होते फरवाला बॉल असतो. थोडंसं आपण पाहिलं तर ड्यू फॅक्टर देखील असतो. हवा पूर्णपणे स्तब्ध आहे. अगदी तुम्ही जेवढं मनगडातल्या ताकदीचा वापर कराल तेवढाच बॉल तुम्हाला ट्रॅव्हल होईल. कारण आता हवेचा वेग पूर्णपणे थांबलेला आहे. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतोय. अक्षयच्या जागेवर चेतन. गणेश आणि चेतन ही जोडी फ्रेश बॅटर आहेत. त्याने आतापर्यंत एकही बॉल खेळलेले नाहीत. त्यामुळे नवीन बॉलरचा सामना हे दोन्ही नवोदित खेळाडू कशा पद्धतीनं करतील हे आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर अमित तयार आहे. पहिलाच बॉल यावेळी मात्र द्विधा मनस्थितीमध्ये सापडलाय. गुडलेन स्पॉटवरून बॉल राईज झालाय. राईज थोडंसं सरप्राईज देखील केलंय परंतु भन्नाट वेग या ठिकाणी धारण केलाय. या मॅचमध्ये मजा येईल. प्रेक्षकांसाठी मजा येईल. आमच्या सगळ्या जेवढे समर्थक त्यांच्यासाठी. कारण ही मॅच खरं तर दोन्ही टीम बलाढ्य आहेत. पण क्रिकेट हा असाच खेळ आहे. एखाद्याने तो गाजवलेला असतो, एखादा गाजवत असतो, एखादा गाजवणारा असतो. कारण वेळ काळ कोणाची कधी बदलेल हे सांगता येणार नाही. सुमितचा हा बॉल इट्स अ ट्रोक क्रशर बॉल. अगदी पायाचं मोजमाप घेतलं या बॉलने. पंचांनी लेग बाईटचा इशारा दिला. एक सिंगल. आत्ता रिक्वायर्ड रन रेट असा आहे 10 मध्ये करायच्या 26. पहिली ही नाईटची स्पर्धा दीव गावाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे दीवचे ग्रामस्थ देखील संपूर्ण खुश असतील की आपल्या विभागामध्ये खरं तर या आपल्या सर्व मुलांनी मिळून अशा प्रकारची स्पर्धा न भूतो न भविष्य अशा प्रकारचं आयोजन त्यांनी केलंय. आणि तिसरी रजनी आजची अगदी यशस्वीरित्या आपल्याला पाहायला मिळते. परंतु कौतुक मी सगळ्या टीमचं करेन. आपण सहभाग घेतलात म्हणून ही स्पर्धा यशस्वी झाली. आपण संयमाने खेळलात म्हणून ही स्पर्धा यशस्वी झाली. अंपायरनी खूप चांगली कामगिरी केली म्हणून ही स्पर्धा यशस्वी झाली. स्कोरर आहेत, कॉमेंटेटर आहेत, लाईव्हवाले आहेत, आमचे कॅमेरामॅन आहेत. सगळ्यांची मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आमची संपूर्ण आयोजक टीम आहे त्यांचं कौतुक करावं लागेल. 10 मध्ये करायच्या 26 धावा. आवाज इथे मात्र फटका पूल करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. यस्सी रक्षकाने बॉल गॅदर केलाय परंतु पंचांचा इशारा आला. इट्स अ नो बॉल. कहाणी में ट्विस्ट. फ्री हिट, फुल टॉस, बीमर. आणि बीमर साठी आहे का? चला थर्ड अंपायरच्या कोर्टात आपण वारंवार जाऊया आणि इथे बघूया पुन्हा एकदा काय घडलंय. कमर पाहिली, बीमर घोषित केलाय परंतु ते सक्सेसफुल होईल का काय पहा. इट्स अ नो बॉल. अंपायर्स डिसिजन. इट्स अ नो बॉल ॲज वेल ॲज थर्ड अंपायर डिसिजन. नो बॉल म्हणजे फ्री हिटची संधी. इथून या मॅचला कलाटणी दिली जाऊ शकते का? दहा मध्ये अजूनही 24 करायचे आहेत. मॅच इज ऑन. मॅच अजूनही ऑन आहे दोन्ही टीम साठी. फ्री हिटचा बॉल. फ्री हिट. पिक्चर सुपर डुपर हिट होईल का? यावेळी मात्र पुन्हा एकदा संधी आहे. फाईन लागले परंतु फ्री हिटचा बॉल आहे. या वेळेला काय घडलं पहा. एकच सिंगल डबल नाही सिंगलवरच समाधान मानावं लागलंय. फ्री हिटच्या बॉलचा वापर करणं फार गरजेचं होतं. 9 मध्ये 23 धावा करायच्या आहेत. या मॅच मध्ये या ओव्हरमध्ये आता एखादा षटकार येणं फार गरजेचं आहे. नाहीतर ही मॅच हातातून निसटून जाईल वर्धविनायक रामवाडी टीमच्या हातातून. 9 मध्ये 23 धावा करायच्या आहेत.
रवी पाटील साहेब 40+ खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये. यावेळेला पहा पुन्हा एकदा बॅट अँड पॅडच्या मधीतून बॉल चाललाय. यस्य रक्षकाचा वेध घेतलाय. हो, ही कॉन्टेस्ट फार गमतीदार आहे. पहा सुरुवातीला असं वाटलं होतं की वरदविनायक रामवाडी या टीमवर कुठेतरी वर्चस्व निर्माण करेल का, प्रस्थापित करेल का. जशी यशाची चाहूल लागली तसे लगेच गोलंदाजांनी मागे खेचलेत त्यांना आणि आता ती दहशत आपली दबदबा. हो, आणखीन एक पॉवरफुल बॉल, परंतु दिशा करावाय पंचांनी इशारा दिलाय हनुमान नाईक सरांनी की इट्स अ वाईड बॉल. हनुमान नाईक, बंटी म्हात्रे आणि नंदू म्हात्रे साहेब. खरं तर पंचांच्या भूमिकेमध्ये आज आपण ह्या सर्व तिघांना पाहिले. 3 रजनी ते कव्हर करतात आणि त्यांच्या माध्यमातून आत्तापर्यंत कुठलाही कन्फ्युजन निर्माण करणारा डिसिजन दिला गेला नाहीत. यावरून त्यांचं कौशल्य आपल्या लक्षात येते. इथे पुन्हा एकदा खोलवर टप्प्यावरचा बॉल टाकण्याचा प्रयत्न. दिशा यावेळेला देखील खराब आहे. बॅक टू बॅक 2 वाईड बॉल आलेत. आठमध्ये 21 करायचे आहेत. कित्येक नवोदित संघ देखील या मॅचमध्ये खरं तर या आयोजनामध्ये गावदेवी चषक 2026च्या माध्यमातून इथे खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. 8मध्ये 21 धावा करायच्या आहेत. ओ, यावेळी मात्र बॅकलिपचा भरपूर वापर केला होता परंतु टायमिंग प्रॉपर नाही आहे. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक आला, त्याच्याकडून चूक झाली, लगेच पलटवार झाला. अतिगाई संकटात नेई. आस्मेक वेस्ट 23 धावा धावफलकावर लागल्यात. 7मध्ये 19 करायच्यात. 7 बॉल रिमेनिंग अँड रिक्वायर्ड 90 रन्स टू गेट विक्ट्री फॉर वरदविनायक रामवाडी टीम. रिक्वायर्ड 3 ह्यूज सिक्सेस. ओ, फुलर लेनचा बॉल होता. पहा, घर फिरले की घराचं वासे देखील फिरतात म्हटलं जातं ना, तेच या मैदानावर पाहायला मिळालंय. खरं तर वरदविनायक रामवाडी टीम देखील अतिशय चांगली टीम आहे परंतु आज बॅटला बॉल येत नाहीत. आज कदाचित दिवस त्यांचा, आजची रात्र थोडीशी खराब असेल परंतु 6मध्ये 18 करायचे आहेत. मॅच अजूनही बनवू शकते. बरोबर आता 2 वाजलेले आहेत आणि गेली 3 रात्र आपण पाहतोय, 3 रात्र सलग आपण पाहतोय इथे हाच क्रिकेटचा महासंग्राम. आणि आमच्या प्रेक्षक राजाचं नक्कीच या ठिकाणी कौतुक करूया कारण कालच्या रात्रीमध्ये की देखील प्रेक्षक जवळजवळ 2 वाजेपर्यंत आपण पाहिलं आणि आज देखील प्रेक्षक राजा आहे. जिथे जिथे मधी मधीत आपण पाहिलं तर ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत आणि यूट्यूबच्या माध्यमातून देखील काही प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत कारण आपल्या गावाची मॅच खेळते, गावाचा अभिमान असतो आणि ग्रामीण क्रिकेटला विशेष महत्त्व आहे. ग्रामीण क्रिकेट तुम्हाला फार एका वेगळ्या उंचीवर नेतं कारण आत्तापर्यंत आपण भावेश पवारची बाईट पाहिलेली आहे, केतन म्हात्रेची बाईट पाहिलेली आहे. यांनी सातत्यानं सांगितलेलं आहे की मी गावासाठी खेळतो. एक काळ गाव आमच्या मागे उभा राहिला जेव्हा आम्ही नवोदित खेळाडू होतो आणि त्या गावानं आम्हाला मोठं केलं आणि त्याचमुळे आज आम्ही अगदी ओपनच्या टुर्नामेंट खेळतोय. संपूर्ण महाराष्ट्रभर आमच्या नावाचा डंका जो वाजतोय त्याचं कारण देखील तेच आहे की आम्ही ग्रामीणमधून पुढे आलेलो आहे. त्यामुळे पहिलं प्रेम जर का असेल तर ते ग्रामीण क्रिकेट आहे, आपल्या गावाचं क्रिकेट आहे, गावाची अस्मिता आहे, गावाचा सन्मान आहे. मॅच पहा, अजूनही मॅच बनवू शकते. आपल्या मनगटातल्या ताकदीचा, आपल्या क्षमतेचा, कारण आत्मविश्वास ही फार महत्त्वाची शक्ती आहे. ती स्वतःमध्ये एकदा बिल्टअप झाली की माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो, तो कधीही यशस्वी होऊ शकतो. स्वतःला ओळखलं पाहिजे, स्वतःतली क्षमता ओळखणं फार गरजेचं आहे. शेवटचं षटक रवी पाटील, ओ 40+ खेळाडू, त्याने हुकूमत गाजवली पहिल्या बॉलवर. ओ, पंचांचा इशारा, बॅट्समन आउट, बॅक टू डगआउट. पाच मध्ये करायच्यात 18 धावा. रवी पाटील ना टायर्ड हू ना रिटायर्ड हू, कित्येक काळ टेनिस क्रिकेट विश्व गाजवलेला हा खेळाडू
त्याने देखील हेच म्हटलंय. नवीन बॅट्समन मैदानामध्ये मॅडी. रवि पाटिल 40+ के खिलाड़ू. अभी तो कितने हार बाकी है, अभी तो कितने जीत बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है, अभी तो चल रहे हैं मंजिल की तरफ, अभी तो पलटा एक पन्ना, अभी तो पूरी किताब बाकी है. कारण अजूनही खेळ माझा संपलेला नाही, मी अजून हरलेलो नाही हे सांगतायत ते. कारण अजूनही वयाची जर आपण पाहिलं तर 50+ आम्ही जेव्हा 40+ क्रिकेट खेळतो त्याच्यामध्ये 50+ ची गोलंदाजी रवि पाटील करतात. परंतु समोर युवा टॅलेंटेड खेळाडू असताना सुद्धा त्यांच्या समोर हुकूमत गाजवत असताना इथे फटका चांगला आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, फलंदाज बाद. 1 मोर विकेट. व्हॉट अ फंटास्टिक बॉलिंग, व्हॉट अ फंटास्टिक स्पेल. ओ या मॅच मध्ये पहा 4 मध्ये 18 करायच्या आहेत. काय गोलंदाजी केली आहे, तिखट मारा केलाय, अगदी झणझणीत मारा केलाय रवि पाटील याने. आधी टिचून मारा करत असताना रवि पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. वडखळ गावाचं नाव हे उगीच झालेलं नाही. कारण मी आताही परत एकदा सांगतो की 40+ चे जे खेळाडू असतात ते खेळाडूंकडे फार त्यांच्याकडे एक्सपिरियन्स असतो. आणि आत्तापर्यंत आपण पाहिलं, काल खारपाड्याच्या वासुदेव देसलेची गोलंदाजी आपण पाहिली. काल 40+ जोहे टीम या ठिकाणी खेळताना पाहिली, ज्यांनी NCC हनुमान पाड्याला हरवलं होतं. ती 40+ ची टीम म्हणजे 40+ च्या खेळाडूंमध्ये अजूनही ती दमखम आहे. कारण क्रिकेट खेळताना जर तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर हे प्रॅक्टिस का केलंय. 4 मध्ये करायचे आहेत. ओ यावेळी मात्र भन्नाट वेग, काय अचूकता आहे. अगदी टिचून मारा, मोजून मोपून तोलून, अगदी मीटर टू मीटर, सेंटीमीटर, यार्ड टू यार्ड प्रत्येक बॉल मोजून टाकलं जातंय की काय. या मैदानावर रवि पाटील यांच्या माध्यमातून दखल घ्यावी लागेल त्यांच्या गोलंदाजीची. ओ आणखीन एक ब्लॉक होलचा बॉल, बुंदा प्रकारचा चेंडू. आणि इथे आता 2 धावा जरी काढल्या तरी या मॅच मध्ये कुठेतरी आता आपलं वर्चस्व गाजवतात सिद्धिविनायक वडखळ टीम. 2 मध्ये 16 करायचे आहेत. काय स्पेल टाकलाय, स्पेल सक्सेसफुल, नाही झाला फेल. आणखीन एक बॉल. तुषार देशपांडेची आठवण आली, ज्या पद्धतीचं शेवटचं षटक त्याने हाताळलं होतं. कमाल धमाल गोलंदाजी आपण पाहतोय. वडखलवाले रवि पाटील यांची तुम्हाला गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणखीन एक डॉट बॉल. काय घडलं या मैदानाच्या आतमध्ये. तब्बल आपण पाहिलं तर 2 धावा